आणि याच्यामध्ये सर्व ठेवू शकतो आपण। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर सुरुवात होतोय आपल्या क्लाउड किचन। सकाळी सकाळी मी आणि सपनाताई जाऊन मस्त मिरच्या सुकत घालत आलोय। म्हणजे आपले जे मसाले होते ते थोडे लेट होत आहेत। परवाच्या दिवशी आमचे मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स येणार होते, पण काही कारणामुळे काल संध्याकाळी आले आणि संध्याकाळी आल्यामुळे आम्हाला मिरच्या सुकत घालताना आल्या, म्हणून आज सकाळी सुरुवात केली। जर तुम्ही मसाले ऑर्डर करताय तर ते शुक्रवारपर्यंत आम्ही कुरिअर करू शकतो आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मिळू शकतात। आणि मसाल्यांच्या इन्ग्रेडियंट्स बद्दल बोलायचं झालं तर 16-17 इन्ग्रेडियंट्स टाकून आपले मसाले बनवत असतं, म्हणूनच एवढे फॉर्ममध्ये आहेत। आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून गुजरात, गोवा, दमण अशा सर्व ठिकाणी आपल्याला ऑर्डर्स आलेले आहेत। तर सकाळच्या नाश्त्याला झालेली आहे सुरुवात। काय हे उपमा बनवतोस काय? हां, म्हणजे आपण दिवसभर काम करत असतो आणि सकाळी सकाळी ऑर्डरी पण येत असतात आपल्याला, व्हेज थाली, नॉन व्हेज थाली, फिश थाली, म्हणूनच आपल्यासाठी पण नाश्ता वगैरे, जेवण वगैरे सर्व प्रॉपर बनत असते। हे बघा उपमा बनताना दिसते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला मित्र आहे कल्याणचा, तोच आपल्यासाठी शेगडी वगैरे घेऊन येणार आहे आणि थर्मास ज्याच्यामध्ये आपण कालवण वगैरे गरम ठेवता येईल ती ही गोष्ट घेऊन येणार आहे। म्हणजे तो पूर्वी क्लाउड किचन चालवायचा, पण आता त्यांनी बंद केलाय, म्हणून ह्या गोष्टी सर्व आपल्यासाठी घेऊन येते। तर तेही दाखवूया आपण तुम्हाला। आणि ज्या काही आपल्याला ऑर्डर असतील आज दिवसभरामध्ये आणि आपले जे सबस्क्रायबर मित्र किंवा आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आपल्याला भेटायला येतील त्यांनाही दाखवूया आणि डिलिव्हरी वगैरे देतानाही दाखवूया। तर आता सर्वप्रथम मस्त एकदम नाश्ता करूया आणि तंदुरुस्त होऊन जेवणाला वगैरे जे काही आहे सपनाताई, उमा सुरुवात करतील ते पण बघूया। चला, नाश्ता वगैरे करून आलोय आपल्या दिवाला गावामध्ये कोलिम घेण्यासाठी। कोलिम संपलाय आज आमचा, तेच घेण्यासाठी। आणि आणखी एक मित्र आहे आपला ज्याला कोलिम हवाय, त्याच्यासाठी पण आपण आता जाऊन कोलिम बघूया। आयुष्यात आहे कोलिम नाही, मोठा उदान आहे तर कोलिम नाही भेटत, पण बघा ताजी ताजी कोलबी दिसते इकडे तुम्हाला। पापलेट एकदम फ्रेश आहे। समुद्राची कोलबी, मांदेली सर्व प्रकारचे मासे आहेत आणि चिंबोऱ्या पण आहेत बघा। मावशी काय दाखवलं? हे बघा कसला मोठा कुपा आणलाय त्यांनी। हे बघा काय दाखवतंय, मोठं माकुल। हाय, काय नाव तुझं? काय? वियू आलाय बघा आपल्याला भेटायला। हाय वियू। आणि माझ्यासाठी जेम्स घेऊन आलाय, दे मला। थँक्यू, आणायला देऊ ना? थँक्यू। हे बघा किती छान आहे बघा, खाऊ दिलाय मला। घे घे। बापरे, चिप्स पण आहे तुझ्याकडे? अरे वा, घे घे, हे तुला घे। चल, दिलदार आहे एकदम। तर आलोय आता ललिताताईंकडे आणि बघा कोलिम घेतलाय आपण। किती रुपये किलो आहे भाव कोलमाचा? 400 रुपये किलो आहे आपल्या दिवाला गावामध्ये कोलिम। तर हे जे तुम्ही बघताय ते मी पहिल्यांदाच बघतोय। नवी मुंबई महानगरपालिका नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम NCAP डस्ट सुपरविजन व्हेकल आहे। आणि बघा पोल्यूट एअरला क्लीन करताना दिसतंय बघा, खूप भारी। नवी मुंबई महानगरपालिका खूप भारी। चला मंडळी, कोलिम वगैरे घेऊन आलो आता घरी। आणि त्या NCAP जी व्हेकल आपल्याला मध्येच मिळाली त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ती भिंतीवरती जी घाण वगैरे लागलेली असते, धूळ वगैरे बसलेले असते, ते सर्व साफ करत असते आणि पोल्युशन कमी करत असते। तर खूप छान वाटलं ते बघून। आणि ऑर्डरींबद्दल बोलायचं झालं तर आज 1-2 व्हेज थाली, 1 चिकन थालीची ऑर्डर आलेली आहे। तर त्या तर कंप्लीट करत असतीलच आपल्या शेफ। आणि इकडे बघताय तुम्ही 11 वाजलेत आणि कडक ऊन आलेले आहेत आणि मिरच्या पण एकदम कडकडीत होऊन येणार आहेत आपल्या। कंटिन्यू 2 ऊन घेत असतो आम्ही, आजचा आणि उद्याचा पण घेणार। तर मसाल्याची ऑर्डर जर करायची असेल तर तुम्ही करू शकता। शुक्रवारी कुरिअर होतील आणि 1-2 दिवसामध्ये ते तुमच्याकडे डिलिव्हर होत असतात। आणि लोणचा सध्या आउट ऑफ स्टॉक आहे। लोणचा आल्यावरती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये सांगेन। पण तुम्ही जर आपले रेग्युलर ब्लॉग्स फॉलो करत असाल तर आपला एक मित्र आहे प्रथमेश, ज्यांनी तुमच्यासोबत ऑनेस्ट ॲप इंट्रोड्यूस केला होता आणि 499 मध्ये घर जिंकण्याचा एक प्रॉमिस दिला होता। तर तो मध्ये मध्ये गिव्ह अवे प्राइस पण अनाउन्स करत होतो। तर आज 4था रविवार होता आणि 4थ्या रविवारी पालघरमधले एक काका आहेत आपले, ते प्राइस जिंकलेले आहेत। त्यांनाच गिफ्ट घेऊन तो आता पालघरमध्ये त्यांच्या घरी गेलेला आहे। आता ते काका काय सांगतात ॲपबद्दल, त्यांनी कसा इन्व्हेस्ट केला ते तुम्ही बघा। 499 मध्ये घर जिंकायचं असेल, ते पण फर्निश घर, तर नक्की इन्व्हेस्ट करा।
तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत पालघरमध्ये. तर आपले वीक 4चा गिव्ह अवे आपण अनाऊन्स केलेला, तर त्याचे आपले विनर आहेत दिलीप सर. तर नमस्कार सर. नमस्कार. जेव्हा तुम्ही आपल्या कॉन्सेप्टबद्दल किंवा जेव्हा तुम्ही उरण करंजेकर यांचा व्हिडिओ बघितलेला, तर तुमच्या डोक्यामध्ये थॉट काय होता? थॉट पहिल्यांदा तर बरेच सारे प्रश्न निर्माण झाले. 500 मध्ये फ्लॅट देणार, कारण टायटल तुमचं तसंच होतं, आणि रजिस्ट्रेशन फी पण नाही देणं आपल्याला लागणार आहे. तर मला वाटलं हे सगळं फेक आहे, असं होऊ शकत नाही. आणि आता आपण बघतोच एवढं सायबर क्राईम एवढे आहे, त्याच्यात म्हटलं हा काहीतरी फेक आहे. फक्त एवढंच आहे की मला ट्रस्ट का बसला, तर मी ज्यांचे व्हिडिओ बघतो मी त्याच्यावर जास्त ट्रस्ट करतो. म्हणजे जो आमचा प्रणित कोळी आहे, उरण करंजेकरचे व्हिडिओ चॅनेल जे आहे, तर त्याच्यावरून मग मला असं वाटलं की आपण बघूया तर काय आहे नेमकं. मग तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने ती कॉन्सेप्ट समजवलेली आहे की हेतू प्रामाणिक आहे. काय हेतू आहे की ज्याला घर घेण्याची खरंच हिंमत नाहीये, आर्थिक दृष्ट्या तो दुर्बल आहे, तशा व्यक्तीला घर मिळावं ही तुमची तळमळ आहे. आणि ती तुमची तळमळ, आणि मी ऑलरेडी टीचर आहे, मी सोशल माइंडेड आहे, माझं खूप सारं सोशल वर्क पण मी चालवतो. गरीबाला मदत करणं हे आम्हाला आवडतं म्हणण्यापेक्षा मी त्याच्यातून वर आलेलो आहे. मी खूप संघर्ष केला, हे आता दिसतंय तुम्हाला. आणि त्यामुळे मला कुठेतरी जाणवलं की ह्यांचा प्रयत्न छान, यांच्या या प्रयत्नाला आपले 500 रुपये काय गेले तर काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला घर मिळालंच पाहिजे असं माझं हेच मत. बाजारामध्ये खूप सारे फेक लोक आहेत, फ्रॉड करणारी लोक आहेत. त्याच्यातून ओरिजिनल किंवा जेन्युन जी माणसं समाजासाठी धडपडत आहेत ती पण अशा गोष्टी करतायत. त्यांच्यावर ते पारखणं हे शेवटी ज्याचं त्याचं आहे. तर थोडा विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्यांनी अशा योजना ज्या आहेत त्या योजनांमधून जरूर साथसहयोग करावा. त्याच्यातून एक प्रकारची नकळत समाजसेवा होईल, मोठं काम होईल. दुसरी गोष्ट, जे दुर्बल घटक आहे, म्हणजे ज्यांना दारिद्र्य रेषेखाली आहे, ज्यांना घर घ्यायचं आहे पण घरच घेता येत नाही, लोन नाही कोणी देत, असे ज्यांची पत नाही, अशा लोकांसाठी एक हा मदतीचा हात आहे. आणि त्यामुळे एक 500 रुपयाकडे न बघता त्यांनी जरूर या योजनेमध्ये ऑनेस्ट नावाचं जे ऍप आहे त्या ऍपद्वारे ही योजना कार्यान्वित झालेली आहे. प्रथमेश खूप चांगलं काम करतोय आणि त्या कामाला आपण साथसहयोग करावा. माझ्यासारखं त्यांनीही विचार करावा आणि नक्कीच याच्यातून काहीतरी एक मोठं काम उभं राहील. तर तुम्हालाही इच्छा असेल घर जिंकण्याची किंवा गिव्ह अवे प्राइस जे आपण डिक्लेअर करतो ते जिंकण्याची, तर तुम्हाला फक्त हा ऑनेस्ट ॲप डाउनलोड करावा लागेल, तुमचा नंबर रजिस्टर करायला लागेल, 499 रुपये पे करायला लागतील, आणि तुम्ही येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 19 फेब्रुवारीला आम्ही हा मेगा प्राइस जो आहे तो डिक्लेअर करणार आहोत. लाईव्ह जाऊन तुम्ही घर जिंकण्याच्या संधीमध्ये सामील होऊ शकता. तर घर घेण्याचं स्वप्न असेल आणि महागाईमुळे इन्फ्लेशनमुळे ते पूर्ण करता येत नसेल तर नक्की हा ॲप डाउनलोड करा. चला, दुपारचे 3 वाजलेत आणि आपला मित्र नयन कल्याणवरनं आपल्याला थर्मास आणि शेगडी घेऊन आलाय बघा. डायरेक्ट कल्याणमधनं लोड करून टेम्पोमध्ये घेऊन आलाय. आणि हा बघा थर्मास, जसं तुम्हाला म्हटलं होतं आपल्या मित्राचा पण किचन होता. हे बघा, नयन किचन कोली फूड बंद केलास आता. हां, थांब मी पण पकडतो. याला काय बोलतात? पॅन्ट्री काउंटर. पॅन्ट्री काउंटर, जो थर्मास आपण सांगत होतो तोच. आणि याच्यामध्ये सर्व ठेवू शकतो आपण. आणि हे खाचे आहेत, याच्यात काय ठेवायचा? रस्सा, कालवण, कालवण बिलवण जे काय ठेवायचं. फ्राय नाही ठेवू शकत. हे बघा, हे गरम राहते काय? हां, हे गरम राहते. आणि खाली पण एक खण आहे. ह्यो खण कशाला आहे? म्हणजे फ्राय बी ठेवू शकतो का याच्यात? हां, फ्राय वगैरे ठेवू शकतो, त्यासाठीच बघा. मस्त आहे. आणि जास्त स्पेस पण नाही खाणार, जास्त मोठा पण नाही, छोट्यामध्येच आपलं काम होऊन जाईल. चला, तर आपला मित्र गेलाय आणि आता आपले 2 शेफ आलेत शेगडी आणि गॅस बघण्यासाठी. हे बघा, हे थर्मास आहे इलेक्ट्रिक. गरम पाण्याची गरज नाही ताई, डायरेक्ट
इलेक्ट्रिक आहे. हां हे बघा, याच्यामध्ये जे काही आपली करी असेल ते सर्व राहील याच्यामध्ये. चिकन करी बनवलीस चिकन करी राहील, चिंबोऱ्याची करी बनवलीस चिंबोऱ्या करी, प्रॉन्स करी राहील, भरपूर काही राहू शकते. हे बघा एवढा डीप आहे. याच्यामध्ये पण गबावला ठेवू शकतोस नाही. हां त्याच्यात फिश फ्राय आणि खालचा सेक्शन बघताय तो फिश फ्राय वगैरे ठेवायला आहे बघा. टोप बीप पण ठेवू शकतो आपण, पूर्ण गरम राहील ते. चांगलं आहे ना, चांगलं आहे. पण आपली टोपं छोटी आहेत सांगतात, ही मोठं पाहिजे होतं त्यांना ना, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये राहिला असता. पण जे काही आहे तर आता हेच आहे. आणि शेगडी बघा, शेगडी बरोबर आहे ना, 3 राहतील. मध्ये आपण फ्राय पण करू शकतो, साईडला करी वगैरे पण बनवू शकतो. ही शेगडीचा थोडा फॉल्ट आहे, याचा रिपेअर करायला लागेल चांगलं त्याने. पण बघताय शेगडी आणि आपला थर्मास आलेला आहे आपल्या किचनमध्ये. चला मंडळी, गाड्यामध्ये शेगडी आणि थर्मास वगैरे ठेवून आम्ही आलो आणि मिरच्या वगैरे पण काढल्या. आणि आता रात्रीचे 11 वाजले, म्हणजे 8 वाजेपर्यंत आम्हाला एकही ऑर्डर नव्हती. मस्त दाढी वगैरे करत बसलेलो, आंघोळ वगैरे केली, त्याच्यानंतर धडाधड सुरुवात झाली. आणि आता 11 वाजलेत. तर हळूहळू आपण एक एक स्टेप पुढे चाललोय. म्हणजे सुरुवातीला तुम्ही फर्निचरचं काम बघितलं, त्याच्यानंतर गाड्याची साफसफाई बघितली, आता आपण शेगडी आणि थर्मासही घेऊन आलोय. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय अपग्रेड करणार आहोत तेही नक्की बघायला या. आजचा व्हिडिओ आवडला असेल, एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. आणि जर घर जिंकायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की ऑनेस्ट ॲप डाउनलोड करा. आणि मेगा प्राईज सोबत तुम्ही गिव्ह अवे प्राईज पण जिंकू शकता. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.